टाईम ऑफ सप्लाय कशा प्रकारे असेल वाउचर्समध्ये? आता वाउचर्समध्ये तुम्ही बघाल तर वाउचर दोन प्रकारचे असतात. वाउचर्स एक असतं ज्यामध्ये सप्लाय आयडेंटिफाय होतो, कशा प्रकारे सप्लाय होणार आहे आयडेंटिफिएबल. या वाउचर इश्यू होतं. डेट ऑफ इश्यू ऑफ वाउचर इफ द सप्लाय इज आयडेंटिफिएबल ॲट दॅट पॉईंट ऑर द डेट ऑफ रिडम्शन ऑफ वाउचर इन अदर केसेस. आता अदर केस म्हणजे काय असू शकते की सप्लाय त्या वाउचरच्या अगेन्स्ट कुठला सप्लाय होणार आहे. ॲक्च्युली वाउचर म्हणजे काय आहे? इनडायरेक्ट एक इनडायरेक्ट टाईपचं काय कन्सिडरेशन आहे. 100 रुपये काय आहे? गव्हर्नमेंटचं लिगल टेंडर आहे ना. हे तुम्ही जर 100 रुपीज कोणाला दिले तर तुम्हाला त्या 100 रुपीजच्या मूल्य असलेलं वस्तू किंवा सर्व्हिस मिळेल. सेम वाउचर आहे. त्या कंपनीनी तुम्ही आमच्या कंपनीने अप्रूव्ह केलेलं किंवा आमच्या कंपनीने दुसरं कोणतरी अपॉइंट केलं आहे की तुम्ही ह्यांना आमच्या वाउचरच्या अगेन्स्ट काय करा, पेमेंट द्या, वस्तू द्या किंवा सर्व्हिस द्या, म्हणजे पेमेंट म्हणून तुम्ही आमचं वाउचर ॲक्सेप्ट करा, अशा वगैरे त्यांची कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. बरोबर आहे ना. त्याला एक व्हॅल्यू आहे ना म्हणजे त्याची त्या वाउचरला. वाउचर पार्टचं काय आहे? इनडायरेक्ट कन्सिडरेशन आहे. आता ज्यावेळेस वाउचर दिलं जाईल, ज्या डेटला वाउचर दिलं जाईल त्या डेटला फिक्स तुम्हाला दिलेलं आहे की इफ सप्लाय इज आयडेंटिफिएबल, तुम्हाला त्या वाउचरवरती काय मिळणार आहे हे जर फिक्स आहे. एक ठराविक एक हॉटेल आहे, तुम्ही त्या हॉटेलला जाऊन 1000 रुपयाचं काय करू शकता, फूड बिल पे करू शकता. आता हॉटेलला 5% जीएसटी लागतो, मग तिकडे ते 1000 रुपये अमाऊंट असेल त्यावरती 5% जीएसटी आहे तो इन्क्लूड होतो. इन्क्लुडिंग जीएसटी 1000 रुपीजपर्यंत तुमचं बिल येता पे होईल. इथे काय म्हणाल तुम्ही, सप्लाय का आयडेंटिफिएबल आहे किंवा कुठली वस्तू खरेदी करायची आहे तर वस्तू कुठली खरेदी करायची फिक्स सांगितलं आहे. कॉटन किंगमध्ये जा आणि कॉटन किंगमध्ये जाऊन तुम्हाला शर्ट घेता येईल. तर शर्ट घेता येईल तर शर्टला तुम्हाला जीएसटी माहिती किती पर्सेंट रेट आहे. इथे काय म्हणाल तुम्ही, सप्लाय आयडेंटिफिएबल आहे. ही जी प्रोव्हिजन आहे गुड्सला पण तशीच आहे, सर्व्हिसला पण तशीच आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळं काय नाही आहे. पहिल्या 2 सेक्शन आहेत म्हणजे 12(3) आणि आता आपण 12(2) आणि 12(3) बघितले ते गुड्सच्या केसमध्ये. तसेच 13मध्ये 13(2) आणि 13(3) हे फॉरवर्डचे आणि रिव्हर्स चार्जचे आहेत. यात थोडा फरक आहे, पण हे 12(4), 12(5), 12(6) आणि 13(4), 13(5), 13(6) हे सेमच आहे. हे वाउचर जे आहे हे गुड्सचं असेल, सर्व्हिस सेक्शन 13मध्ये वाउचर सर्व्हिससाठी असेल. फरक कळला? आयडेंटिफिएबलचा अर्थ तुम्हाला कुठले गुड्स घ्यायचे आहेत ते जर का फिक्स आहे मग त्या गुड्सचं HSN कळतो, त्या गुड्सचा जीएसटी रेट कळतो, म्हणजे सप्लाय काय झाला, आयडेंटिफाय झाला. पण जर तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही एक ठराविक शॉपमध्ये जा आणि तुम्हाला आवडेल ती वस्तू परचेस करा, तुम्ही डीमार्टमध्ये जा आणि तिकडे जाऊन तुम्हाला डीमार्ट जेवढ्या वस्तू सप्लाय करतं त्याचं तुम्ही काय घेऊ शकता, धान्य घ्या, तिकडे जाऊन कुठल्या प्रकारचं तुम्हाला कोल्ड्रिंक पाहिजे कोल्ड्रिंक घ्या, व्हेजिटेबल घ्या, आणखी तिथे कपडे असतील ते कपडे घ्या. मग इथे सप्लाय आयडेंटिफाय नाही आहे ना. तुम्ही स्पेसिफिक शॉपमध्ये जाऊन काही गुड परचेस करू शकता. सप्लाय इथे काय येईल, आयडेंटिफिएबल नाही आहे. मग ज्या वेळेस तुम्ही जाल आणि काय परचेस कराल त्यावेळेस सप्लाय आयडेंटिफाय होईल. मग त्याला काय म्हणता येईल, डेट ऑफ रिडम्शन ऑफ वाउचर. त्या वाउचरचा जेव्हा वापर केला जाईल, यूज केला जाईल त्यावेळेस कळणार आहे की सप्लाय कुठला झाला आहे आणि त्याच्यावर जीएसटी कुठल्या पर्सेंटचा किती लागला आहे. मग टाईम ऑफ सप्लाय, जर सप्लाय आयडेंटिफिएबल असेल तर ज्यावेळेस वाउचर इश्यू केला त्याच डेटला काय येईल, टाईम ऑफ सप्लाय येईल. आणि जर का सप्लाय ज्यावेळेस वाउचर इश्यू केलं त्यावेळेस सप्लाय हा आयडेंटिफाय करू शकत नाही, सप्लाय इज नॉट आयडेंटिफिएबल. तर ज्यावेळेस वाउचरचा वापर केला जाईल त्यावेळेस टाईम ऑफ सप्लाय येईल. थोडी माहिती दिली इकडे वाउचरची. वाउचर हॅज बीन डिफाइंड इन द CGST Act as an instrument where there is an obligation to accept it as consideration or part consideration for a supply of goods
और सर्व्हिसेस और बोथ. जर 2,000ची वस्तू असेल आणि तुमच्याकडे 1,000चं वाउचर असेल तर ते काय होईल मग? ते काय होईल? पार्ट कन्सिडरेशन. आणि 1,000ची वस्तू आहे आणि तुम्ही 1,000 वाउचर दिलं मग ते काय होईल? फुल कन्सिडरेशन. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ टू बी सप्लाइड और द आयडेंटिटीज टू देअर पोटेन्शियल सप्लायर्स आर आयदर इंडिकेटेड ऑन द इन्स्ट्रुमेंट इट सेल्फ. जेव्हा वाउचर बनवलं तेव्हा सांगितलं की तुम्ही हीच वस्तू घेऊ शकता, ह्या अमाऊंटची हीच वस्तू घेऊ शकता. तुम्ही एक शर्ट परचेस करू शकता कॉटन किंगमधनं, हे तुम्हाला सांगितलंय. तिथे काय झालं? सप्लायर कोण हे पण सांगितलंय आणि सप्लाय कसला तुम्हाला वस्तू कुठली घ्यायची हे पण सांगितलंय. और इन रिलेटेड डॉक्युमेंटेशन इन्क्लुडिंग द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट. दिलेलं असं की मी 6 महिन्यात घेतला पाहिजे, वाउचर इश्यू केलं पाहिजे, तुम्हाला 6 महिन्यामध्ये परचेस करायला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्हाला परचेस करायला लागेल. वाउचर्स आर कॉमनली यूज फॉर ट्रान्झॅक्शन इन द इंडियन इकॉनॉमी. आता याचा वापर मोठ्या शहरामध्ये खूप प्रमाणात वाढल्यामुळे अशा प्रकारची प्रोव्हिजन त्यांनी जीएसटीच्या ॲक्टमध्ये केलेली. A shopkeeper may issue vouchers for a specific supply, that is supply which is identifiable at the time of issuance of voucher. In trade parlance, these are known as single purpose voucher. For example, vouchers for pressure cookers or television or spa or haircut. हे एक्झाम्पल आहे. ह्याला काय म्हणाल तुम्ही? स्पेसिफिक पर्पज, सिंगल पर्पज. दुसरं काय असतं? वाउचर जनरल पर्पज वाउचर विच कॅन बी यूज फॉर मल्टिपल पर्पजेस. फॉर एक्झाम्पल, ₹1,000 वाउचर इश्यूड बाय शॉपर्स स्टॉप स्टोर कॅन बी यूज फॉर बाईंग एनी प्रोडक्ट और सर्व्हिस ॲट एनी शॉपर्स स्टॉप स्टोर. कळलं? स्पेसिफिक पर्पज दिला आहे तर काय होईल? ते वाउचर आयडेंटिफिकेबल होईल, त्याचा तुम्ही सप्लाय काय घेणार आहात. आणि जर का जनरल पर्पज आहे तर तुम्ही कुठल्याही शॉपमधनं कुठलेही गुड्स किंवा सर्व्हिस परचेस करायला दिलेले आहे. द टाइम ऑफ सप्लाय इज डिफरंट इन केस ऑफ सिंगल पर्पज वाउचर आणि इन द केस ऑफ जनरल पर्पज वाउचर. इथपर्यंत कळलं? आणि म्हणून तिकडे 2 क्लॉज आले, 2 ऑप्शन आले. वाउचर जेव्हा इश्यू होते, टाइम ऑफ सप्लाय इन द केस ऑफ सिंगल पर्पज वाउचर, दॅट इज case where supply is identifiable at the time of issuance of voucher is the date of issue of voucher. मला सांगितले स्पेसिफिक तुम्ही हीच वस्तू घ्यायची तर त्याच वेळेस त्या डेटलाच जीएसटीची लायबिलिटी येईल, म्हणजे इनवॉइस पण इश्यू करायला लागेल त्याच्या अगेन्स्ट त्यांना. However, in all other cases of supply of vouchers at the time of supply is the date of redemption of voucher. दुसऱ्या केसमध्ये कुठला सप्लाय मला माहिती नाही. You receive a Domino's pizza voucher worth ₹1,000. In this case, since the voucher can be used only for pizza, supply is identifiable and time of supply would be the date of issue of voucher. Supply is not identifiable. You receive a Flipkart gift voucher worth ₹1,000. At the time of issue of that voucher, Flipkart does not know the nature of supply the voucher holder will order from Flipkart. Hence, time of supply is the date of redemption. फरक कळला? याच प्रकारे सर्व्हिसला आपण एक्झाम्पल सर्व्हिसचं घेणार, पण ऑप्शन ॲप्लिकेबल असेच होणार. ओके. आता हेअरकट सर्व्हिस आहे, वरती एक्झाम्पल दिलं इकडे, त्यामध्ये स्पामध्ये गेलात, हेअर कट, हे काय झालं? सर्व्हिस आलं. प्रेशर कुकर किंवा टेलिव्हिजन हे गुड्स आहेत. आता कसा करता असतो असा एक क्लॉज की जिकडे आपण नॉर्मल प्रोव्हिजन आहे ही ॲप्लिकेबलच होत नाही, त्यावेळेस जर कुठलीच प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होत नसेल तर तुम्हाला एक दिलेलं आहे रेसिड्युअल प्रोव्हिजन, वेअर इट इज नॉट पॉसिबल
टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2 किंवा 3 आणि आता व्हाउचर पण नाही आहे म्हणजे सबसेक्शन 4 पण नाही आहे. मग कशा प्रकारे तुम्ही काढणार टाईम ऑफ सप्लाय? फॉरवर्ड चार्ज नाही आहे, रिव्हर्स चार्ज नाही आहे, म्हणजे सप्लाय आहे फॉरवर्ड चार्जमध्ये किंवा रिव्हर्स चार्जमध्ये, सप्लाय कशाचा आहे, पण त्यात दिलेले जे काही ऑप्शन आहेत ते तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत नसल्यामुळे माहितीमध्ये नाही आहेत. गुड्स रिसिव्ह कधी केले माहीत नाही. आपण जे ऑप्शन बघितले त्यामध्ये जी माहिती आहे तुमच्याकडे ती माहितीच नाही आहे. पण काहीतरी आपण स्टॉकमध्ये जेव्हा स्टॉक टॅली करतो तेव्हा कळतं की काहीतरी परचेस झालेलं आहे, पण आपण याच्यावरचा परचेस किंवा सेल झाला आहे पण याचा आपण काय टॅक्स रेकॉर्ड केलेलं नाही आहे. Where it is not possible to determine the time of supply under the provision of subsection 2 or subsection 3 or subsection 4, the time of supply shall in case where a periodical return, जेव्हा लक्षामध्ये येते तेव्हा काहीतरी सेल झालं पण आपलं दाखवायचं राहिलं होतं, सप्लाय झाला पण दाखवायचं राहिलं होतं, इनवॉइस बनवायचा राहिला होता, पण आता काहीच त्याचे क्लू सापडत नाही आहे. तुम्ही ज्या रिटर्नमध्ये दाखवाल in a case where a periodical return has to be filed to be the date on which such return is to be filed or any other case to be the date on which tax is paid. रिव्हर्स चार्जमध्ये ठीक आहे, आता रिव्हर्स चार्जच्या डेटप्रमाणे मी भरून टाकतोय पेमेंट केलं, ओके, पेमेंटची ती डेट आहे, ती डेट टाईम ऑफ सप्लाय मानली जाईल, किंवा रिटर्नची डेट आहे त्या रिटर्नमध्ये दाखवलं आहे ती डेट टाईम ऑफ सप्लायची डेट मानली जाईल. पण कुठेतरी तुम्ही टॅक्स द्यायला पाहिजे, तो टॅक्स चुकवता कामा नये, म्हणून मग अशा प्रकारची प्रोव्हिजन बनवायला लागते. तुम्ही कारण देऊ शकत नाही की माझ्याकडे डेटच नाही. अगोदरच्या आपण ज्या प्रोव्हिजन बघितल्या त्यामध्ये काय ऑप्शन होते, आता हे आपण जे बघतो इकडे डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स माहीत नाही मला, पेमेंट त्याला केलंच नाही आहे, आणि मग जर का त्याकडे कुठला इन्व्हॉइस आलेला नाही आहे सप्लायर, कारण की इन्व्हॉइस माझा हरवला, आता मी टॅक्स कसा भरू? पण तुम्हाला समजतं ना की तुम्ही ज्या वेळेस एखादा काय सप्लाय केला, अरे सप्लाय तर केला, हे गुड्स कधी आले होते, हे गुड्स आले होते ना आपल्याकडे ॲज अ रिसिपियंट, आपल्याला टॅक्स द्यायचा होता, पण गुड्स आले कधी रेकॉर्डमध्येच नाही आहे. तुम्ही गुड्स विकले बोलल्यावर तुम्ही चेक केले, अरे स्टॉकमध्ये कधी आले होते, जेव्हा सेलची वेळ आली तेव्हा कळलं रे आपण इनवर्ड गुड्स रेकॉर्डच केले नव्हते. आणि तुम्ही सेल करताय, मी तुम्हाला सेल केलं परचेस पण दाखवायला लागेल, मग तुम्ही ज्या रिटर्नमध्ये सेल दाखवाल त्यामध्येच तुम्ही हे जे परचेस दाखवलेत तरी त्या डेटला टाईम ऑफ सप्लाय त्या गुड्सचा मानू आणि चालून घेऊ, पण दाखवा ते भरा टॅक्स. तो जिकडे अव्यवस्था आहे ना तिकडे हा प्रॉब्लेम होणार. जेन्युअनली गुड्स कधी आले काय नोंद नाही केली, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्सची काय नोंद नाही आहे. जेव्हा गुड्स पाठवले सप्लायरनी त्याने इनवॉइस दिला असेल त्याचा 31वा दिवस आपली लायबिलिटी होती टॅक्स भरायची, पण गुड्स कधी आले तेच माहीत नाही. गुड्स आलेले आहेत, स्टोअरला आहेत, म्हणून ते विकतोय आपण आज, पण ते आले कधी माहितीच नाही आहे, आणि त्याला पेमेंट केलंच नाही सप्लायरला पेमेंट केलंच नाही. हा काय दोन्ही ऑप्शन येणार नाही, समजलं ना. आणि हे पण दुसरं इथे जे होतं द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय सप्लायर. आता हे फॉरवर्ड चार्ज आहे, हा फॉरवर्ड चार्ज आहे. इथे सप्लायरने इनवॉइस इश्यूच नाही केला, माल पाठवला, हे चुकीचं आहे ना. आणि लास्ट डेट कधी इनवॉइस बनवायला पाहिजे होता ह्याचा पण काय पत्ता नाही आहे. म्हणजे इथे एक प्रकारची अव्यवस्था आहे, किंवा इनवॉइस बनवला मॅन्युअली बनवला पण त्याची काय सिस्टीममध्ये एंट्रीज नाही. अशा प्रकारे काय चुकीच्या गोष्टी ज्या होत असतात त्यावेळेस ज्यावेळेस लक्षात येईल किंवा बाकीचं काय नोंदच नाही आहे कुठे काय, आणि तुम्हाला जर का टॅक्स भरायचा आहे त्याचा आणि तुम्हाला भरायची इच्छा आहे इमानदारीत, तर तुम्ही मग आता टेबल 5 प्रमाणे
रिटर्नमध्ये दाखवा. त्या डेटला काय मानलं जाईल, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. सेम तसं सर्व्हिसचं पण तसंच आहे की जर सर्व्हिस दिली पण काम माहीत नाही आहे, तुम्ही पेमेंट देता किंवा पेमेंट घेता, समोरचा पेमेंट मागतो तेव्हा कळलं अरे माल तुझ्याकडे मागवला होता का, कधी मागवला होता, काय, अशा प्रकारे लक्षात येतं. सर्व्हिस दिलेली आहे माहितीच नाही काय. दोन ऑप्शन आहेत क्लॉजला. इफ रिटर्न इज रिक्वायर्ड टू बी फाईल्ड, टाईम ऑफ सप्लाय विल बी ड्यू डेट ऑफ रिटर्न, किंवा मग पेमेंट जर केलं इन अदर केस द डेट ऑन विच द CGST, AGST, FDGST किंवा IGST इज पेड. जर ते कवर होत नाही 12(2), 12(3) आणि 12(4) मध्ये तर मग रेसिड्युअरी क्लॉज लागेल. आणि जर त्यामध्ये कवर होत असेल तर त्या प्रोव्हिजनप्रमाणे तो टॅक्स जमा केला पाहिजे, त्याचा इनवॉइस बनवला पाहिजे, तो दाखवला पाहिजे. उशिरा तुम्ही दाखवत असाल तर त्याची लेट चार्जेस, इंटरेस्ट वगैरे भरला पाहिजे. ओके, म्हणजे ते आमच्याकडे माहिती नाही आहे म्हणून मग टॅक्स भरला नाही, हे कारण देता येऊ नये टॅक्सपेयरला, म्हणून ही प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये जर पेमेंट टर्म्स प्रमाणे पेमेंट नाही केलं, उशिरा पेमेंट केलं, क्रेडिट डेज किती असतात, 30 डेज, 15 डेज, 45 डेज, त्यानंतर जर का पेमेंट केलं रिसिपियंटनी सप्लायरला, त्यांचं ॲग्रीमेंट आहे, तुम्ही जर पेमेंट लेट केलं तुम्हाला आम्ही 18% इंटरेस्ट लावू, तुम्हाला द्यावा लागेल तो इंटरेस्ट. पेमेंट लेट केलं तर मग सप्लायर काय करतो, त्याच्या अगेन्स्ट डेबिट नोट इश्यू करतो, त्यावर GST पण येतो. आता GST जसं आपण इनवॉइस इश्यू करतो तर ज्या डेटला इनवॉइस इश्यू केला त्या डेटला आपला टाईम ऑफ सप्लाय आहे, गुड्स पाठवतोय ते इनवॉइस बनवला पाहिजे, टाईम ऑफ सप्लाय आला की नाही तिकडे. ती जी प्रोव्हिजन आहे 12(2) ती या केसमध्ये लागू होत नाही. ते काय म्हटलं आहे, द टाईम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट इट रिलेट्स टू इन अँड ॲडिशन इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय बाय वे ऑफ इंटरेस्ट. काय कारण आहे, द इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट ऑफ एनी कन्सिडरेशन शॅल बी द डेट. टाईम ऑफ सप्लाय काय असेल, टाईम ऑफ सप्लाय काय असेल, आणि टू द एक्सटेंट म्हटलं आहे, टू द एक्सटेंट जी लेट फीज किंवा इंटरेस्ट लावला जातो आहे ना त्याबद्दल म्हटलं जाते. जे इंटरेस्ट किंवा लेट फीज लावली आहे पेमेंट लेट केल्याबद्दल, डिलेड पेमेंटबद्दल जे एक्स्ट्रा कन्सिडरेशन मागितलं जातं आहे, जे कन्सिडरेशन पे केलेलं आहे ते उशिरा पे केलं म्हणून काय एक्स्ट्रा डिलेड पेमेंट मागितलं जातं आहे, त्याच्यावर GST पण आकारावा लागेल. त्यावेळेस तो GST कधी भरायचा, त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय असेल, ज्यावेळेस सप्लायरला रिसिपियंटकडनं ॲडिशनल अमाऊंट मिळेल त्यावेळेस, रिसीव्ह सच ॲडिशन इन व्हॅल्यू, त्याला जेव्हा ते पैसे मिळतील ना त्यावेळेस टॅक्स भरायचा. ज्या डेटला ॲडिशनल व्हॅल्यू रिसीव्ह होईल त्या डेटला त्याचा टॅक्स जमा करण्याची त्याच्यावर जबाबदारी राहील. कळलं, डेबिट नोट मी आज इश्यू करेन कारण पेमेंट मी लेट दिलं आहे मला. हे कसं आहे, सपोज एक तुला काम दिलं असेल ॲज अ अकाउंटंट, 15 तारखेला दर महिन्याच्या 15 तारखेला काय करायचं, 15 आणि 16 तारखेला 2 दिवस की 2 दिवसामध्ये ज्यांनी पेमेंट लेट केलं आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांना डेबिट नोट इश्यू करायची. हा महिना कुठला आहे, नोव्हेंबर. तर नोव्हेंबरला 15-16 तुझ्याकडे हे काम असेल की ऑक्टोबरला ज्यांनी पेमेंट केलं आहे, ज्यांचं पेमेंट लेट झालं आहे, ॲज पर टर्म्स लेट पेमेंट झालं आहे 10 दिवस 15 दिवस, त्याच्या अगेन्स्ट इश्यू करायची डेबिट नोट. तुम्ही पेमेंट लेट केलं त्यावेळेला तुम्ही मला डिलेड पेमेंट द्या, ॲज पर ॲग्रीमेंट त्यांना डेबिट नोट इश्यू करायची. आता जर डेबिट नोट इश्यू केली तर पेमेंट त्यांनी दिल्यानंतर त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटला देण्याची जबाबदारी तुझ्या कंपनीची राहील. कळलं, 2 लाखाचं पेमेंट उशिरा आलं, ते उशिरा पेमेंट आलं म्हणून त्यांना तुम्ही 1500 रुपये 2000 रुपयाचं काय पाठवलं, एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला द्यावं लागेल म्हणून पाठवलं. त्यांच्याकडे तुम्हाला 2000 रुपये यायला पाहिजेत हे त्यांना केव्हा कळणार, तुम्ही डेबिट नोट पाठवाल तेव्हा कळणार. मग ती तुम्हाला पेमेंट नेक्स्ट मंथ करतील किंवा कुठलं पेमेंट पुढच्या वेळेला करायचं आहे तर ते पेमेंट प्लस हे डेबिट नोटचं पेमेंट घ्या पेमेंट.
ज्या वेळेला ज्या डेटला पेमेंट मिळेल त्या डेटला टाईम ऑफ सप्लाय आला. डेबिट नोट इश्यू कधी केली? नोव्हेंबरला. पेमेंट कधी आलं? 2 डिसेंबरला. लायबिलिटी किती पे करायची गव्हर्नमेंटला? नोव्हेंबरला का डिसेंबरला? डिसेंबरला. पेमेंट रिसीव्ह होईल तेव्हा लायबिलिटी द्यायची. बाकी केसमध्ये कसं आहे? इनवॉइस इश्यू केला, रिसिपियंट पेमेंट कधी पण देऊ, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, तुम्हाला याच महिन्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स जमा करायचा आहे. माझा एक मित्र आहे, त्याचा का बिझनेस आहे, त्यांनी असा एक क्रेडिटवरती माल दिला, 40,000 50,000 पेमेंट झालं का त्याला रिसिपियंट काय करायचा? पेमेंट करायचा. त्याने पेमेंटच केलं नाही. मग पुढे आणखीन माल मागवला, आम्हाला पेमेंट द्या. हा पेमेंट जर अडकलं तुम्हाला देतो वगैरे असं करून करून तो जवळजवळ 1.25 लाखापर्यंत माल गेला. हा म्हणतो मला पेमेंट द्यायला लागतं सप्लायरला, तुमचे आता 6 महिने झाले तुम्ही पेमेंट करत नाही मला. मग तो माणूस त्याचे फोन उचलणं बंद केलं त्यांनी. म्हणतो अरे माझे पैसे अडकले, मला माझे कशाला पैसे देत नाही वगैरे वगैरे असं करत वर्ष झालं, 1.25 वर्ष झालं, पेमेंटच नाही. आता काय करणार? तो त्याला म्हणा तुम्ही आता फोन घेत नाही, पैसे देत नाही, तुमचा बिझनेस चालू आहे, तुम्ही काय मला पार्ट पेमेंट पण करत नाही, आता मला काही इलाज नाही, आता तुम्हाला मी लिगल नोटीस पाठवणार. आणि आता जे तुम्ही पैसे थकवलेत माझे त्याबद्दल तुम्हाला मी लेट चार्जेसचं एक मागणी करणार. आणि जो मला मनस्ताप व्हायला तुमच्यामुळे लिगल कारवाई करण्याचा, ते पैसे पण तुमच्याला मी रिकवर करणार होता. ते ह्या निरोप पाडवला त्या माणसाला, तरी पण त्या माणसाने पेमेंट नाही केलं. आता त्याने मला सांगितलं किती रुपये मी त्याला आता काय करू. मला त्याला एक 30-40 रुपये एक्स्ट्रा हे पाठवायचे आहे लेट चार्जेस, आणि पैसे देणे अडकवलं त्या म्हणून. मग 40,000 आपल्याला GST भरायला लागेल का? म्हटलं GST भरायला लागेल. मग GST किती भरायला लागेल? त्याला माल जो पाठवला आहे ते पैसे ते मिळालेच नाही, वर त्याचा आपण GST भरला आहे. आता हे 40,000 त्याला एक्स्ट्रा लावायचे, ह्याच्यावरती पण GST लागणार आहे, आणि तो कधी भरायचा? म्हटलं हा आता नाही भरायचा, हा तुम्ही जेव्हा तो पैसे देईल तेव्हा भरायचा. हा डिस्प्युटेड मॅटर आहे. तुम्ही 40,000 रुपये लावले अशा मॅटरमध्ये, तर तो जे पैसे देणं आहे तेच देत नाही, ते 40,000 रुपये GST कुठं देईल? शक्यता कमी आहे मिळण्याची. मला तुम्हाला सांगायचं आहे काय की अशी प्रोव्हिजन का ठेवली गव्हर्नमेंटनी, की तुम्ही जेव्हा लेट पेमेंट किंवा अशा वगैरे मागताय त्यावेळेस मिळेल तेव्हा द्या, मिळेल तेव्हा द्या. मी तुम्हाला पेमेंट किती लेट करत नाही. एकदा पेमेंट लेट झालं तर लगेच तुम्ही मला लेट चार्जेस पाठवले. मार्केट वगैरे कसं आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे बघा. हे लेट पेमेंट तुम्ही मागे घ्या, हे नको नको. हे तुम्ही 25,000 रुपये चार्ज केलेत तर 25,000 नका घेऊ, मग 10,000 घ्या. अशा प्रकारच्या गोष्टी असतील ना. मग अननेसेसरी तिकडे तुम्ही लेट चार्जेस लावले, डेबिट नोट पाठवली म्हणून लगेच तुमच्यावरती चार्ज आला तर नुकसान होईल. म्हणून माझी पाहिजे प्रोव्हिजन आहे की तुम्ही डेबिट नोट इश्यू केल्यानंतर जर तुम्हाला पैसे मिळाले ना बाय वे ऑफ इंटरेस्ट लेट फी, तर तुम्ही टॅक्स द्या. किंवा 25,000 तुम्ही इश्यू केलं, त्यांनी 10,000च दिले तर 10,000 टॅक्स द्या. आता म्हणून पेमेंटच देत नाही आहे तर हा 40,000 रुपये GST लावणार आहे त्याच्यावरती. आता 10,000ला 18% GST होईल 1,800. किती अमाऊंट होईल? 1,800, 3,600, 7,200. 7,200 GST ह्यानी भरला तर हा वळी अजून मिळत नाही खड्ड्यामध्ये. अजून कुठं मी हा टॅक्स भरू 7,200? म्हणजे इथे कसं होतं, ही प्रोव्हिजन त्या बाजूनी झाली की आपण त्याला 40,000 पाठवून देऊ डेबिट नोट, 7,200चा टॅक्स त्यांनी दिले आपल्याला, 200 आपल्याला दिले तर आपण टॅक्स भरू, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी 1.5 वर्ष पेमेंट नाही केलं त्याला. मी आता 1.25 वर्ष पेमेंट केलंच नाही आणि पुढे पेमेंट कधी करेल सांगता येत नाही. म्हणजे ज्या काय पेमेंट टर्म्स होत्या त्या त्यांनी वर्षाच्या पुढे 1.5 वर्षांनी पेमेंट जर करत असेल तर ह्यांनी 40,000 रुपये घेणं योग्य असं ह्याला वाटतं. तो बोलेल 40,000 नाही 20,000 घ्या, तो पेमेंट कधी एक्स्ट्रा येणार की त्यांना घेणारच आहे. मग जेवढी रिकव्हरी होईल त्यावर तुम्ही टॅक्स द्या. ओके.
ॲडिशन इन व्हॅल्यू ऑफ सप्लाय, जो इनवॉइस इश्यू केले होते त्याच्या अगेन्स्ट आहे ना हे. कशासाठी? कारण काय? इंटरेस्ट म्हणा, लेट फीज म्हणा, पेनल्टी म्हणा, फॉर डिलेड पेमेंट, पेमेंट उशिरा केल्याबद्दल त्याला इंटरेस्ट, लेट फी किंवा पेनल्टी आहे. आता जी अमाऊंट मागितली त्यावर टॅक्स पण मागितला, तो टॅक्स कधी जमा करायचा? तर टाईम ऑफ सप्लाय, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲडिशनल व्हॅल्यू बाय रिसिपेंट, रिसिपेंटला पैसे मिळतील त्यावेळेस रिसिपेंट गव्हर्नमेंटला टॅक्स देईल. क्लिअर झालं? बस त्याचं एक्झाम्पल पण आहे. ओके, काय काय बघितलं आपण आता? एक फॉरवर्ड चार्जमध्ये बघितलं, दुसरं रिव्हर्स चार्ज, तिसरं वाउचर्स, चौथं रेसिड्युअल केसेस. म्हणजे ह्या 3 केसमध्ये जर का लायबिलिटी फिक्स होत नसेल तर मग कशा प्रकारे फिक्स करायचं हे ह्याला काय म्हणतात? रेसिड्युअल क्लॉज. आणि आता शेवटी काय बघितलं आपण? ॲडिशनल. जर का लेट पेमेंट केलं तर इंटरेस्ट, डिलेड पेमेंट कुठल्या प्रकारचं घेतलं कुठल्याही मार्गाने. हे आपलं गुड्सचं होतं. हे गुड्सचं होतं, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. आणि टाईम ऑफ सप्लाय सर्विस सेम तसंच आहे. 5 क्लॉज त्यामध्ये पण असतील. 13(1) हे सांगतो, 13(1) हे सांगतो की द लायबिलिटी टू पे टॅक्स, द लायबिलिटी टू पे टॅक्स shall arise the time of supply as determined in accordance with the provision of this section. सेक्शन 13 मध्ये तुम्हाला सर्व्हिससाठी टाईम ऑफ सप्लाय काय असेल हे कळेल. 12(1) काय सांगितलं? गुड्ससाठी कळेल टाईम ऑफ सप्लाय काय. 13(1) हे सांगतो की हे सेक्शन बनवलं आहे सर्व्हिससाठी. 13(2) मध्ये तुम्हाला फॉरवर्ड चार्जवरती टाईम ऑफ सप्लाय कसा काढायचा हे कळेल. एक. दुसरं टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अंडर रिव्हर्स चार्ज. 2. टाईम ऑफ सप्लाय ऑफ वाउचर. तर हे 3, 4, 5 जे आपण गुड्सला बघितले तसेच इकडे सर्व्हिसला पण आहेत. ह्यात वेगळं काय नाही. ओके, बघा आता तुम्ही सर्व्हिस दिलेली आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे, गव्हर्नमेंटला टॅक्स कधी द्यायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. The time of supply of services shall be the earliest of the following dates. कुठल्या डेटला तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची लायबिलिटी फिक्स झालेली आहे ते बघा. 1 ए वर दिले द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस बाय द सप्लायर. सप्लायरने इनवॉइस इश्यू केला ती डेट बघा. किंवा सप्लायरने इनवॉइस कधी इश्यू करायला पाहिजे? 30 किंवा 35 दिवसांनी इश्यू करायला पाहिजे. एक तर बिफोर किंवा आफ्टर काय? सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यापासून 30 किंवा 45 दिवसामध्ये हे बघितलं आपण. इफ द इनवॉइस इज इश्यूड विदिन द पिरियड प्रिस्क्राइब अंडर सेक्शन 31 और द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट विच एवर इज अर्लियर. आता बघा यात त्यांनी दिलेले ABC आहेत, मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवतो, चार्टने लगेच कळेल तुम्हाला. बघा, एक पहिली केस, इनवॉइस वेळेत इश्यू केला की नाही. इफ इनवॉइस इश्यूड विदिन प्रिस्क्राइब पिरियड. किंवा दुसरं इफ इनवॉइस नॉट इश्यूड विदिन प्रिस्क्राइब पिरियड, दुसरी केस. आणि तिसरी इन केस प्रोव्हिजन ऑफ, पहिले आपण हे 2 बघू पहिले. ठीक आहे, तुमचा इनवॉइस जो आहे हा इश्यूड झालेला आहे 30 दिवसामध्ये किंवा ज्यांना अलाउड आहे 45 डेज त्यांना 45 डेजमध्ये. एक डेट बघा, डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस किंवा डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट विच एवर इज अर्लियर. पेमेंट जर अगोदर घेतलं तर मग त्यावेळेस टॅक्स द्यायला पाहिजे. ओके, सर्व्हिसला ॲडव्हान्सवरती पण टॅक्स आहे. त्यामुळे जर पेमेंट संपूर्ण पेमेंट अगोदरच घेतलं, पेमेंट घेतलं टॅक्स द्या. जर पेमेंट नाही घेतलं तर मग इनवॉइस वेळेत इश्यू केला तर ज्या वेळेला इनवॉइस इश्यू केला त्यावेळेला टाईम ऑफ सप्लाय आला, त्यावेळेस लायबिलिटी फिक्स झाली. दुसरा, इनवॉइस वेळेत इश्यू नाही केला, इनवॉइस वेळेत इश्यू नाही केला, नॉट इश्यूड विदिन
30 किंवा 45 डेज. डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, सर्व्हिस कधी दिली ती डेट बघा, किंवा द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ पेमेंट, पेमेंट कधी नाही, दोघांमध्ये अगोदर डेट कुठली आहे त्या डेटला काय येईल, टाइम ऑफ सप्लाय येईल. इन केस प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए अँड बी डू नॉट अप्लाय. आता हे तुम्हाला माहितीच नाहीये की इन्व्हॉइस इश्यू नाही केला, पेमेंट नाही झालं, सर्व्हिस कधी दिली डेट पण माहित नाहीये, असं तुमचं म्हणणं आहे, तर मग टाइम सप्लाय कसा फिक्स करायचा. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय द रिसिपिएंट इन हिज बुक्स ऑफ अकाउंट. आता ह्या केसने थोडंसं कसं बघा की मी सर्व्हिस दिलेली आहे. आता मी सर्व्हिस दिल्यामुळे काय होईल, माझे इन्कम वाढतं ना. सपोज मार्च महिना आहे, मला मार्च महिन्यामध्ये इन्कम दाखवायचं नाही म्हणून मी इश्यूच नाही केला, पेमेंट तुम्ही दिलं नाही मला, तुम्ही सर्व्हिस घेतली, तुम्ही मला पेमेंट नाही दिलं, कारण पेमेंट क्लॉज आहे 60 डेज. मी मार्चमध्ये इश्यू नाही केला, पेमेंट मला मिळणार आहे, एप्रिलला मिळेल, मेला मिळेल, ओके, इश्यूच नाही केला. मला लायबिलिटी येईल का, मला लायबिलिटी येईल. तिथं इन्व्हॉइस इश्यू नाही केला, पेमेंट पण नाही आलं, त्यामुळे मला इकडे हा एक क्लॉज आहे, हा मला लागू होत नाही, ओके. दुसरा बी मध्ये इन्व्हॉइस नॉट इश्यूड विदिन 30 डेज. पण डेट ऑफ प्रोव्हिजन सर्व्हिस कधी केली आहे माझं म्हणणं हे मला माहीत नाही, ओके, हे मला माहीत नाही. किंवा मी 15 मार्चला सर्व्हिस दिली आहे, 15 मार्चला इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे, मी 15 एप्रिलपर्यंत पेमेंट का दिलं नाही, म्हणजे इथे मी समजा हे दोन्ही ऑप्शन ए आणि बी मला लागू होत नाही आता. पण तुम्ही रिसिपिएंट आहात, तुम्ही काय केलं, तुम्ही तुमच्या बुकमध्ये 15 मार्चला एंट्री केली, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सर्व्हिस शोन बाय द रिसिपिएंट. तुम्ही का असं कराल, मी तुम्हाला जशी 15 मार्चला सर्व्हिस दिल्यावरती तुम्ही तुमच्या बुकमध्ये काय रेकॉर्ड कराल, कारण तुम्हाला एक्सपेन्सेस बुक करायचं आहे, तुमचं प्रॉफिट त्यामुळे कमी होईल ना. माझा इन्कम टॅक्स कमी लागावा, माझा म्हणून सेल कमी करतोय, आणि तुमचा इन्कम टॅक्स कमी व्हावा म्हणून तुम्ही एक्सपेन्स बुक कराल ना. मग जर का रिसिपिएंटने एक्सपेन्स बुक केले 15 मार्चला, तर मग इन केस प्रोव्हिजन ऑफ क्लॉज ए अँड बी नॉट ॲप्लिकेबल, हे ॲप्लिकेबल होत नसतील. माझं म्हणणं असं आहे हे ॲप्लिकेबल होत नाही. पण जर माझ्या रिसिपिएंटनी, तुम्ही रिसिपिएंट आहात, तुम्ही जर 15 मार्चला माझ्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट जर का एक्सपेन्स म्हणून बुक केलं, तर माझ्या टाइम सप्लाय 15 मार्च होईल, कळलं. अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग काय म्हटलंय, अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग. आता जर मला या दोन मध्ये मी बसतोय, मी ऍक्च्युली पहिल्यांदा बसलो पाहिजे, कारण मी सर्व्हिस दिली आहे, मी इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे 30 दिवसामध्ये, मी नाही इश्यू करत 30 दिवसामध्ये, आणि खोटं सांगतो की मी मला डेट माहीत नाही, सर्व्हिस कधी दिली. गव्हर्नमेंटलाच इमानदार बेईमान सगळ्यांना पकडायचं ना. लॉ मेकर काय करणार की प्रत्येक आपला फायदा करणार, आणि आपल्याला आपला फायदा लागायचा आहे. टॅक्स कसा मिळाला, वेळेत टॅक्स मिळण्याकरता जर तुमचा रिसिपिएंट दाखवतो 15 मार्च, तर तुम्ही 15 मार्चला इन्व्हॉइस का नाही इश्यू केला, किंवा तुम्ही 15 मार्च प्रमाणे तुम्हाला व्हॅलिडिटी येते, तुम्ही इन्व्हॉइस इश्यू नाही केला, पण डेट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस तुमची 15 मार्च फिक्स झाली ना, कारण रिसिपिएंटने रेकॉर्ड केलं 15 मार्च. तुम्हाला पेमेंट नाही मिळालं, तुम्ही प्रूव्ह कराल पेमेंट मला आलंच नाही, पण तुम्ही डेट ऑफ इन्व्हॉइस तुम्ही इश्यू नाही केला, त्यामुळे हा क्लॉज येणारच नाही. पण तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली, ती डेट आहे ना तुमच्याकडे, तर रिसिपिएंटने रेकॉर्ड केली 15 मार्च, म्हणजे 15 मार्च माझी लायबिलिटी येणार आहे. टाइम ऑफ सप्लाय फिक्स झाला. अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग म्हणजे मी खोटं बोलतोय की मी सर्व्हिस दिली नाही म्हणून, मला डेट माहीत नाही म्हणून, पण रिसिपिएंट बोलतो 15 मार्चला त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, आणि तो प्रूव्ह करू शकतो, म्हणजे मी उडा पडणार तिकडे. म्हणजे मला ह्या डेटला, ह्या डेटप्रमाणेच टॅक्स द्यावा लागणार. म्हणजे ही प्रोव्हिजन केल्यामुळे मला मी अडचणीमध्ये येईन, म्हणून मी
इथे काय करतो, या डेटप्रमाणे टॅक्स देतो. म्हणजे ह्या प्रोव्हिजनमुळे गव्हर्नमेंटचं काम झालं ना. मी तुम्हाला विचारणार, तुम्ही काय कधी रेकॉर्ड केलंय, तुम्ही सांगाल. ज्यावेळेस हे जेव्हा काम चाललंय की आपण टॅक्स थोडा आपला कमी लागावा म्हणजे आपण सेल दाखवू नये, म्हणून तुम्ही काय कराल, कोणाबरोबर तरी पण काय कराल, टॅक्सचा कन्सेशन घ्याल ना, कोणातरी ॲडवाईस घ्याल ना. तर तो काय सांगेल तुम्हाला की तुमच्या रेसिपिएंटला विचारा त्याने कधी रेकॉर्ड केलंय. तो जर रेकॉर्ड करतो 15 मार्चला, तर तुम्हाला 15 मार्चप्रमाणे तुम्हाला लायबिलिटी येणारच आहे. तुम्ही इन्व्हॉइस भरून टाका 15 मार्चच्या डेटला आणि टॅक्स भरून टाका मार्चलाच. तुम्हाला दाखवणं भाग असेल. समजलं ना काय. जो कोण ॲडवायझर असतो तो काय बघतो, तरतूद काय कायद्यामध्ये. मला मगाशी मी सांगितलं की त्याला लेट चार्जेस लावायचे होते. त्याने मला विचारलं की लेट चार्जेस मला लावायचे, जीएसटी किती भरायला लागेल. त्यांनी विचारलं ना मला, समजा मला रिस्पॉन्स देत नाही आहे, हे माझी इच्छा नसताना मला लिगल कारवाई करायला लागते. आता वकिलाला फीज द्या, त्या मागे लागा म्हणतो, हॅरासमेंट आहे, काही इलाज नाही. पण 1.25 लाख जर का आता ते काढायचे असतील तर आपल्याला आता लिगल कारवाई केल्याशिवाय काय पर्याय नाही. कारण तो माणूस बिझनेस करतोय, त्याने बिझनेस बंद नाही केलेला. तो दिवाळी करून निघालेला नाही आहे. तो सगळी मजा करतोय, पण मला पेमेंट करत नाही. आणि पेमेंट त्यांनी काहीतरी पार्ट पेमेंट जरी केलं असतं तरी आपण वाट बघितली असती, काहीतरी आपल्याला आशा राहिली असती. पण गेले 4 महिने ना त्यांनी पेमेंट केलंय ना तो माझे फोन उचलतोय. मी निरोप पाठवला कोणाकोणाकडनं तरी काय रिस्पॉन्स नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादी ॲक्शन घ्यायची असते किंवा मे बी मला टॅक्स चोरी वगैरे करायची असते, मी कोणातरी ॲडवाईस घ्याल ना, काय करता येईल. काय ॲडवाईस न घेता टॅक्स चोरी कराल, विचाराल ना कोणातरी. विचारल्यावरती समोरचा माणूस सांगेल की तुम्ही रिसिपेंटला विचारा, तो कधी रेकॉर्ड करतोय, तो कधी दाखवतोय. जर तो एप्रिलला दाखवेल मग तुम्ही एप्रिलला दाखवू शकता. कारण सर्व्हिस दिली घेतली कोणाला कळतं, तुम्हाला तुमचंच कळतं. पण त्यांनी जर रेकॉर्ड केलं 15 मार्चला, मग तुम्ही अडचणीत या. समजलं ना. क्लिअर झाला की नाही. आणि आपल्या इन्व्हॉइसच्या प्रोव्हिजन होत्या की इन्व्हॉइस कधी बनवायचा, 30 दिवसामध्ये, 45 दिवसामध्ये, हे आपण अगोदर बघितलंय. कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये बघितलं होतं आपण. त्यात काय होतं, पेमेंट जर का फिक्स आहे, ड्यू डेट पेमेंटची फिक्स आहे, त्यावेळेला काय येईल, लायबिलिटी येईल. आणि दुसरं, पेमेंट लिंक टू कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. जेव्हा इव्हेंट कम्प्लीट होईल, येईल तेव्हा द्यायचं आहे, इन्व्हॉइस तेव्हा बनवायचा आहे. ओके. टाइम ऑफ सप्लाय कशाप्रमाणे फिक्स होईल, इन्व्हॉइस प्रमाणे. कारण कंटिन्युअस सर्व्हिस आहे. नॉर्मल सर्व्हिसला, वन टाइम सर्व्हिसला वेगळ्या प्रकारचा इन्व्हॉइस बनतो आणि कंटिन्युअस सर्व्हिसला वेगळ्या प्रकारचा इन्व्हॉइस बनतो. आणि तिसरं काय होतं त्यामध्ये, सर्व्हिसमध्ये स्टॉप केली तर जेवढी सर्व्हिस देऊन झाली आहे इन्व्हॉइस तेव्हा इश्यू करा. पण सर्व्हिस कधी स्टॉप झाली तुमची तर एकदा इन्व्हॉइस इश्यू करा, त्यावेळी तुमचा टाइम ऑफ सप्लाय येईल. सेम एक्झाम्पल वगैरे खाली दिली आहे. ओके. हा झाला फॉरवर्ड चार्ज. आता रिव्हर्स चार्ज बघा कसं आहे. In case of supplies in respect of which tax is paid or liable to be paid on the reverse charge basis. म्हणजे तुम्ही रिसिपिएंट आहात आणि तुमचा सप्लायर गव्हर्नमेंटला टॅक्स देण्याची जबाबदारी तुमच्या सप्लायरची नाही, तुमची आहे. अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट. टाइम ऑफ सप्लाय सर्व्हिस काय असेल रिव्हर्स चार्ज मध्ये, फॉलोइंग डेट. एक पहिली डेट बघा, द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द रिसिपिएंट. तुम्ही रिसिपिएंट आहात ना इकडे, द डेट ऑफ पेमेंट इज एंटर्ड. तुम्ही पेमेंट केलं,
if the date of payment as entered in the books of account of the recipient or the date on which the payment is debited in the bank account whichever is earlier. जर तुम्ही सप्लायरला पेमेंट करता तर आम्हाला पेमेंट करा, गव्हर्नमेंटचं हे म्हणणे आहे. आणि जर तुम्ही सप्लायरला पेमेंट नाही केलं, सप्लायरला पेमेंट नाही केलं, सर्व्हिसचा तुम्ही सप्लाय घेतलेला आहे, सपोज तुम्ही व्हिडिओ सर्व्हिस घेतली, ट्रान्सपोर्टची सर्व्हिस घेतली, पण ट्रान्सपोर्टला पेमेंट नाही केलं, तर मग हा पहिला क्लॉज ॲप्लिकेबल होत नाही. पहिल्या क्लॉजप्रमाणे लायबिलिटी येत नाही. दुसरा क्लॉज काय सांगतो, द डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days from the date of issue of invoice or any other document by whatever name called in lieu thereof by the supplier. आता ट्रान्सपोर्टर काय करतो, इश्यू करतो कन्साइनमेंट नोट. तुमचे गुड्स त्यांनी कुठं ना कुठे नेले, ते पोचले, त्याची पोस्ट पावती वगैरे तुम्हाला त्याने दिली. फर्स्ट मार्च 2021ला त्याने तुम्हाला कन्साइनमेंट नोट इश्यू केली, बरोबर. त्याचा इनवॉइस किंवा त्याचा डॉक्युमेंट इन लिeu ऑफ इनवॉइस डॉक्युमेंट जे काय आहे ते कन्साइनमेंट नोट. आता 1 मार्च नंतर तुम्ही त्याला पेमेंट केलं का? मार्चला पेमेंट नाही केलं, एप्रिलला पण पेमेंट नाही केलं, तर 1 मार्चपासून 61वा दिवस 61st डे काय येतो, एप्रिल येतो का? मार्चचे 31 दिवस आणि एप्रिलचे 29 दिवस, 60 दिवस पूर्ण झाले. 61 दिवस कुठला होतो? 30 एप्रिल, 30 एप्रिल. जर तुम्ही कन्साइनमेंट नोट इश्यू झालेली आहे 1 मार्चला, तुम्हाला सप्लायरनी त्याचा डॉक्युमेंट इनवॉइस किंवा इन लिeu ऑफ इनवॉइस काय दिलं, हे डॉक्युमेंट दिलं, ज्यात तुम्हाला तुमचा हा माल पोहोचवला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 10,000 रुपये द्यायचे आहेत, हे तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही 10,000 रुपये पेमेंट 30 एप्रिलच्या अगोदर केलं असेल, तर ज्या डेटला तुम्ही सप्लायरला पेमेंट केलं 10,000चं, त्याच डेटला तुम्हाला जीएसटीची पण लायबिलिटी येईल. आणि जर तुम्ही त्याला 30 एप्रिलपर्यंत पेमेंट नाही करत ट्रान्सपोर्टरला, तर 30 एप्रिलला तुम्हाला जीएसटीची लायबिलिटी येईल. जर तुम्ही 5 एप्रिलला पेमेंट करता ट्रान्सपोर्टरला, तर 5 एप्रिलला तुम्ही जसं ट्रान्सपोर्टरला पेमेंट कराल, तुम्हाला 5 एप्रिलला जीएसटीचं पण पेमेंट करायला लागेल. तुमची जीएसटीची पण लायबिलिटी त्याच वेळेस येते. कळलं? आता मी परत वाचतो बघा काय दिलं इकडे. द डेट ऑफ पेमेंट ॲज एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट टू द रिसिपियंट ऑफ द रिसिपियंट. रिसिपियंटच्या बुकमध्ये एंट्री केली किंवा मग रिसिपियंटच्या बँकेमधून पैसे गेले, बँकेना पैसे गेले, विचेवर इज अर्लियर. बँकेना पैसे अगोदर डेटला गेले का बुकमध्ये एंट्री अगोदर डेटला केली, यातली अगोदरची डेट जी आहे ती डेट आहे काय, टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि जर पेमेंट केलंच नसेल तर मग 61वा दिवस, द डेट इमिजिएटली फॉलोइंग 60 days, इमिजिएटली फॉलोइंग 60 days म्हणजे 61वा दिवस, 60 दिवसानंतरचा दिवस म्हणजे 61वा दिवस. सर्व्हिस कधी घेतली? 1 मार्चला. 1 मार्च पहिला दिवस आहे. अशा प्रकारे 31 मार्चला 31 दिवस पूर्ण झाले, प्लस 29, 60 दिवस पूर्ण झाले. 60व्या दिवसानंतरचा दिवस म्हणजे कुठला आला? 30 एप्रिल. मग 30 एप्रिलला एनी अदर डॉक्युमेंट त्यांनी इन्व्हॉइस इश्यू नाही केला, कुठे डॉक्युमेंट वेगळं इश्यू केलं आहे बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड इन लिeu thereof by the supplier, त्या डेटला काय होईल? लायबिलिटी येईल. टाईम ऑफ सप्लाय फिक्स होईल. आपण काय बघतो इकडे? द टाईम ऑफ सप्लाय शॅल बी द अर्लिएस्ट ऑफ द फॉलोइंग डेट्स. टाईम ऑफ सप्लाय 30 एप्रिल येईल त्या केसमध्ये. क्लिअर झालं? गुड्सच्या केसमध्ये अशीच प्रोव्हिजन होती, पण दिवस 30वा होता, 31वा होता. तिकडे 30 दिवस होते गुड्सला, सर्व्हिसला 60 दिवस आहे.
रिव्हर्स चार्जमध्ये. तुम्हाला तिकडे एक सांगायचं आहे मला की इथे पण ते सांगितलं आहे मी बोलता बोलता. एक प्रोव्हिजो आहे इथे, एक प्रोव्हिजो आहे. काय होतं, मुख्य प्रोव्हिजन मध्ये वरती फोकस केल्यामुळे प्रोव्हिजो राहिला माझा. वाचा प्रोव्हिजो वाचा. काय अर्थ लागतो याचा? काय अर्थ लागतो? काय अर्थ लागतो की लागत नाही? हां, परत प्रोव्हाइडेड डेट वेअर द सप्लायर ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस रिसिव्ह. आता एक आपला मोबाईलचा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मोबाईल सर्व्हिसचा टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे. त्याने तुम्हाला एक बिल पाठवलं, 1540 वगैरे बिल होतं, 1542 असं बिल होतं. तर बरेच लोक काय करतात, 1600 रुपये वगैरे पेमेंट करतात किंवा 1800 पण पेमेंट मी केलेलं आहे. किती रुपये? काहीतरी 1500-1600 आहे ना, सगळे 1800 रुपये भरून टाकू, पुढच्या वेळी अमाऊंट कमी आहे. आता सर्व्हिसच्या केसमध्ये कसं आहे की तुम्ही जर ॲडव्हान्स दिला तर लगेच ॲडव्हान्सची लायबिलिटी येते. पण ज्यावेळेस अशा प्रकारची अमाऊंट असते आणि सर्व्हिस आपली कंटिन्युअसली चालणारच आहे किंवा पुढे अजून आपण त्यांना घेणारच आहोत, त्यावेळी आपण आपली ॲडजस्ट होणार आहे असा विचार करून ते एक्स्ट्रा पेमेंट दिलं गेलं, एक्सेस अप टू ₹1000 इन एक्सेस ऑफ द अमाऊंट इंडिकेटेड इन द टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसमध्ये जेवढी अमाऊंट आहे त्याच्याहून अप टू 1000 जर एक्स्ट्रा अमाऊंट पे केली गेली, द टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट ऑफ सच एक्सेस अमाऊंट शॅल, त्या वरच्या अमाऊंटचा अप टू 1000 पण जेवढी अमाऊंट येईल तेवढ्या अमाऊंटचा सप्लायरकडे ऑप्शन आहे बी द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ सच एक्सेस अमाऊंट. जर तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून जर का इनवॉइस इश्यू करायचं आहे, तुम्ही ॲडव्हान्स म्हणून इश्यू करू शकता. अदरवाईज तुम्ही अप टू 1000 तुमच्या पुढच्या सप्लायमध्ये ती अमाऊंट ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला लॉ फोर्स करत नाही की ॲडव्हान्स म्हणून ट्रीट करा त्याला आणि टॅक्स द्या, असा फोर्स नाही करत. गुड्सला ॲडव्हान्स टॅक्स लागतच नाही, त्यामुळे गुड्सला पण अशी प्रोव्हिजन आहे, पण ती काय त्याचा काय फरक पडत नाही. एक्स्ट्रा पेमेंट केलं तर तो ॲडव्हान्स किंवा काय त्याचा विचारच नाही करत, कारण टॅक्स नाही ॲडव्हान्सची. पण सर्व्हिसच्या केसमध्ये विचार करायला पाहिजे की एक्स्ट्रा अमाऊंट झाली तर ती ॲडव्हान्स म्हणून ट्रीट न करता ती पुढच्या बिलामधली ॲडजस्टमेंट करू शकतो अप टू 1000. त्याच्या अगेन्स्ट ॲडव्हान्स म्हणून जी प्रोव्हिजन आहे ती ॲप्लिकेबल करण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता ॲप्लिकेबल, कारण ॲडव्हान्स केलं काय प्रोव्हिजन आहे 31 सेक्शन 31(3) प्रमाणे ॲडव्हान्स रिसिप्टसाठी काय रूल आहे त्याप्रमाणे तुम्ही इश्यू करा ॲडव्हान्स वाउचर, दाखवा तो टॅक्स, आणि जेव्हा पुढच्या महिन्यात ज्यावेळेस इनवॉइस इश्यू कराल तेव्हा तेवढी अमाऊंट तुम्ही पुढच्या महिन्यात कमी करा, असं करता येईल. पण तसं करण्याची गरज नाही अप टू 1000च्या अमाऊंटला. त्याला बाकी पुढे वाउचर्स,
मी सगळं असं का करतो की तुम्ही नंतर कधी वाचायला गेलात तर तुम्हाला ते सोपं जाईल म्हणून मी सगळं भरून ठेवलं आहे. एकदा मी गुडचा एवढा वेळ लावला वेळ सगळं लावायची गरज नाही, कारण तुम्हाला कळलं की नक्की कशा प्रकारे हे मेकॅनिझम वापरलं जातं. सगळे एक्झाम्पल वगैरे सगळी टाकले त्याची, आणि ते कंपॅरिझन बघा. कंपॅरिझन बघा 12 to 13 to आहे. ट्वेल्व टू मध्ये काय होतं? इनवॉइस डेट. इनवॉइस कधी इश्यू केला? इनवॉइस डेट. सर्व्हिसमध्ये पण इनवॉइस डेट आहे, पण इनवॉइस कधी बनवता येतो? सर्व्हिस अप्लाय केल्यानंतर 30 दिवसामध्ये किंवा 45 दिवसामध्ये. किंवा तिकडे अजून ऑप्शन काय? डेट ऑफ इनवॉइस आहे आणि पेमेंट रिसिव्ह. इथे पेमेंटचा ऑप्शन ॲप्लिकेबल नाही आहे पुढच्या केस, विचेवर झाली आहे. आणि तिसरा ऑप्शन काय होता सर्व्हिसच्या केसमध्ये? इफ ए अँड बी डेट द इनवॉइस नॉट विदिन टाईम असेल, हा पण ऑप्शन आहे सर्व्हिसला. इनवॉइस नॉट विदिन टाईम असेल तर मग डेट ऑफ कम्प्लिशन, सर्व्हिस कंप्लीट झाली आणि पेमेंट रिसिव्ड, विचेवर झाली आहे. एकतर जर इनवॉइस वेळेत काढला असेल तर विचेवर झाली आहे या दोन डेटमध्ये एक डेट, आणि इनवॉइस वेळेत नसेल तर डेट ऑफ कम्प्लिशन किंवा पेमेंट, आणि दोन्ही अप्लिकेबल नसेल ए आणि बी, तर मग रिसिपिएंटने त्या बुकमध्ये कधी एंट्री केली त्या डेटप्रमाणे सप्लायरला टाईम ऑफ सप्लाय येतो. आता आपण बघितलं एक्सेस अमाऊंट ऑफ अप टू ₹1000 हे बघितलं. रिव्हर्स चार्ज 31वा दिवस आणि इथे 61वा दिवस. जर गुड्स पहिले मिळाले तर गुड्सच्या डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स, पेमेंट केलं सप्लायरला, या दोन डेट मध्ये एक डेट बघा, किंवा मग 31वा दिवस, या 3 डेट आहेत विचेवर झाली आहे. बाकी हे 3 सेमच आहेत. वाउचर्स, रेसिड्युअल क्लॉज आणि इंटरेस्ट. हे तुम्ही 12/4, 13/4, 12/5, 13/5, 12/6, 13/6 सगळा सेम येईल. त्याचा चार्ट पण घेतला आहे. ओके, चार्टमध्ये पण घेतले. सर्व्हिसच्या केसमध्ये अजून एक ऑप्शन काय आहे की सर्व्हिस जेव्हा दिली जाते ना सर्व्हिस, तेव्हा इथे हा एक ऑप्शन आहे बघा, हा एक ऑप्शन आहे. In case of services, associated enterprises earliest of the following, आणि मग other than associated enterprises earliest of the following. एक कन्सेप्ट आहे असोसिएटेड एंटरप्राइजेसचा. तर तुम्ही तुमच्या असोसिएटेड एंटरप्राइजेसकडून सर्व्हिस घेतली असेल तर कन्सिडरेशन मे बी दिलं असेल. द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ द रिसिपिएंट, रिसिपिएंटनी ज्या डेटला रिव्हर्स चार्ज. ओके, द डेट ऑफ एंट्री इन द बुक्स ऑफ द रिसिपिएंट किंवा डेट ऑफ पेमेंट. पेमेंट जर केलं नसेल तर मग एंट्री होईल ना, रिसिपिएंट काय करेल, एंट्री करेल. त्या डेटला टॅग द्यायला लागेल ना रिव्हर्स चार्जमध्ये. जशी कुठली सर्व्हिस घेतली ज्यावर रिव्हर्स चार्जमध्ये टॅग द्यायचा आहे, तर ज्या डेटला पेमेंट केलं तर पेमेंटच्या डेटला लायबिलिटी येईल. अदरवाईज ज्या डेटला एंट्री करा बुकमध्ये त्या डेटला काही लायबिलिटी येईल. तर ह्या असोसिएटेड एंटरप्राइजेस करता एक वेगळी प्रोव्हिजन आहे सर्व्हिस रिव्हर्स चार्जमध्ये. ओके, महत्व कळलं टाइम ऑफ सप्लायचं. त्याच्या पुढे काय असेल? हां,
आता ह्याच्या पुढचे टॉपिक याच्या पुढचे टॉपिक आहे व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. सेक्शन 12 झाला, 13 झाला, आता सेक्शन 15 आहे व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. आता तुम्ही कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावणार? पहिली गोष्ट टॅक्स सप्लायवर लागतो हे तुम्हाला कळलं. मग सप्लायवर टॅक्स लागेल तर इनवॉइस कधी बनवायचा आहे, इनवॉइस तुम्हाला सेक्शन सांगतो. इनवॉइस वेळेत बनेल नाही म्हणणार, पण टॅक्स लायबिलिटी कधी येते हे कोण सांगतो? टाईम ऑफ सप्लाय. मग टाईम ऑफ सप्लाय तुम्हाला जे सांगतो की लायबिलिटी येणारच आहे, मग तुम्ही इनवॉइस वेळेत बनवाल ना. इनवॉइस वेळेत बनवला गेला पाहिजे, कारण लायबिलिटी चुकणार नाही. टाईम ऑफ सप्लाय लायबिलिटी तुमची फिक्स करतो. लायबिलिटी इनवॉइसवर नाही आहे, लायबिलिटी टाईम ऑफ सप्लायवर आहे. टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसवर आहे. आणि सप्लाय कसा होतो? एक नॉर्मल होतो, दुसरा रिव्हर्स चार्जमध्ये होतो, तिसरं वॉचर्स आले म्हणून वॉचरचं प्रोव्हिजन त्यांनी केली. आणि मग सप्लाय नॉर्मल, रिव्हर्स किंवा वॉचर यात त्यांनी जे काही क्लॉज दिले ते आपल्याकडे होत नसतील तर मग काय दिलं? रेसिड्युअल क्लॉज. आणि पेमेंट जर लेट घेतलं तर मग लेट पेमेंट जेव्हा मिळेल तेव्हा टाईम ऑफ सप्लाय येईल. असे आपण 5 कॅटेगरी बघितल्या ना टाईम ऑफ सप्लायमध्ये. आता तुम्हाला जो टॅक्स लावायचा आहे इनवॉइसमध्ये तुम्ही जो टॅक्स जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेसचं सगळ्यात पहिले काय असतं? डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स किंवा डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस. मग त्याची क्वांटिटी, त्याचा रेट वगैरे असतो. GST कुठल्या व्हॅल्यूवरती येईल हे तुम्हाला व्हॅल्युएशन सांगेल. हे तुम्हाला सेक्शन 15 सांगेल. आता इथे GSTमध्ये काय आहे की जी व्हॅल्यू आहे त्या सर्व्हिसची किंवा गुड्सची जी व्हॅल्यू आहे GST इज पेएबल ऑन ॲड वॉल्युम बेसिस. आता ॲड वॉल्युम बेसिसचा अर्थ असा आहे की जी व्हॅल्यू आहे त्या गुड्सची किंवा सर्व्हिसची त्या किंवा त्या दोन्हीची त्या व्हॅल्यूवरच GST लागतो. त्याचं जे वजन आहे, एखादी वस्तू आहे त्याचं काय वजन असेल ना, त्याचं काय वेट असेल. समजा एखादी वस्तू आहे, एक्झाम्पल फ्रीज आहे, तर फ्रीजची हाईट असते. फ्रीजच्या हाईटवरती पण हाईट एवढी असेल तर तुम्हाला त्या हाईटप्रमाणे, इतक्या हाईटप्रमाणे एक ठराविक अमाऊंट GST लागेल. असंही करू शकतो. सिगरेट छोटी असते, मोठी असते, सिगरेटच्या लेंथप्रमाणे पण GST लावला जाऊ शकतो. किंवा ठराविक क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीवरती पण GST लावला जाऊ शकतो की तुम्ही एवढं किलो घ्याल, एवढ्या किलोवरती पर kg 5 रुपीज GST लागेल. आणि त्याची किंमत आहे त्या किमतीवरती पण लागेल. म्हणजे व्हॉल्यूम किती आहे, इथे काय म्हटलं व्हॅल्यू किती आहे तसं व्हॉल्यूम किती आहे. मग तो लेंथमध्ये असेल, वजनावरती असेल, याच्या आधारे पण टॅक्स लावला जाऊ शकतो. ॲड व्हॉल्यूम, ॲड क्वांटम, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचं वेट किती आहे, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हे काय हे तर लूटमार ना थोडक्यात. तुम्ही व्हॅल्यूवरती पण टॅक्स लावताय, त्याच्या वजनावरती पण लावताय. मेथड आहे फिक्स केली त्यांनी, ॲज पर लॉ ती मेथड त्यांनी अडॉप्ट केली. तर बाकी कुठल्याही प्रकारे GST लावला जात नाही, एकच बेसिसवर लावला जातो. ती बेसिस आहे ॲड व्हॉल्युम बेसिस, दॅट इज पर्सेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. सर्व्हिस किंवा गुड्सची जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूवरच GST लागेल. इट बिकम्स इम्पॉर्टंट टू नो हाऊ टू अराईव्ह ॲट द व्हॅल्यू. मग ती व्हॅल्यू कशी काढायची, ती व्हॅल्यू कशी ठरवायची हे तुम्हाला एक मेकॅनिझम दिलं जाईल व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये. सेक्शन 15 त्या करताय. सेक्शन 15 तुम्हाला काय सेक्शन असेल प्लस काय रूल प्रिस्क्राईब केले ते रूल पण असतील. Section 15 of the CGST Act provides common provision for determining the value of goods and services. It provides the mechanism for determining the value of supply which is made between unrelated person and when price and only the price is the sole consideration of the supply. सेक्शनमध्ये काय
जर तुम्हाला सेक्शन 15 सांगतो, जो तुम्ही सप्लाय करताय, तो ज्याला सप्लाय करताय तो अनरिलेटेड पर्सन आहे. तो कोण आहे? अनरिलेटेड पर्सन आहे. अनरिलेटेड पर्सन कोण आहे? डिफाईन केले. रिलेटेड पर्सन कोण आहे? डिफाईन केले. जर रिलेटेड पर्सन असेल तर सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन होणार नाही. सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन होणार नाही. आणि जर अनरिलेटेड पर्सन असेल आणि वेन प्राइस अँड ओनली द प्राइस इज द सोल कन्सिडरेशन ऑफ द सप्लाय, आणि त्याची जी प्राइस आहे ती तुम्ही पेमेंट करणार आहात, ही कन्सिडरेशन आहे ते तुम्ही पे करणार आहात. दोन कंडिशन, एक म्हणजे अनरिलेटेड पर्सन आहे आणि दुसरं प्राइस म्हणजे बार्टर किंवा एक्सचेंज नाही आहे. जी प्राइस आहे ते पे केली जाते. आणि जो रिसिपेंट कोण आहे? अनरिलेटेड पर्सन आहे. सप्लाय आणि रिसिपेंट कोण आहेत? अनरिलेटेड आहे. तर सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. अदरवाईज रूलप्रमाणे व्हॅल्यू काढायला लागेल. कळलं? कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लागेल हे तुम्हाला व्हॅल्युएशन सेक्शन 15 सांगतो. सेक्शन 15 आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. सेक्शन 15 काय आहे? ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आणि जी व्हॅल्यू आहे ह्याच्यामध्ये प्लस ॲड करा, काही गोष्टी ॲड करा. हे इकडे दिले, हे ॲड करा. तुम्ही काय करता? गुड्स पाठवताय, गुड्सची मागणी आहे, ते गुड्स तुम्ही ट्रान्सपोर्टनी पाठवताय, तर ट्रान्सफरची व्हॅल्यू ॲडिशनल व्हॅल्यू आहे ना, ती ॲड करा. ॲड अदर एक्सपेन्सेस इन रिलेशन टू सच सप्लाय. इन्सिडेंटल एक्सपेन्सेस लाईक पॅकिंग, इन्स्पेक्शन हे दिलेलं पाहिजे. ही गुड्स किती रुपयाचे आहेत? गुड्स 40,000चे आहेत. पण ट्रान्सपोर्ट चार्जेस, तुम्ही मला ट्रान्सपोर्ट चार्जेस काय, मला ट्रान्सपोर्टर बोलला 1,000 रुपये घेईन, मग ते 1,000 रुपये मला यांच्याकडनं घ्यायला पाहिजेत ना, म्हणून ते लिहिलं इकडे मी. गव्हर्नमेंटचं म्हणणं, तू 1,000 रुपये तुझी कमाई नाही आहे, 1,000 रुपये तू घेणार आहेस आणि ट्रान्सपोर्टला पे करणार आहेस. पण ते पेमेंट कोणामधलं आहे? हे कोणामधलं ट्रान्झॅक्शन आहे? तू आणि तुझा रेसिपियंट दोघांमधलं आहे ना. मग आम्हाला GSTमध्ये ती व्हॅल्यू ॲड करून पाहिजे. सप्लायमध्ये त्या फ्रीजची व्हॅल्यू किती? 40,000. ट्रान्सपोर्टची व्हॅल्यू किती? 1,000. किती झालं? 21,000. मग GST 21,000वर लागला पाहिजे. मग 1,000ची माझा संबंध नाही काय. 1,000 मी घेणार यांच्याकडनं आणि ट्रान्सपोर्टर पराग आहे त्याला देणार आहे, नाही चालणार. 41,000वरच GST लागला पाहिजे. कळलं ना? त्यामुळे हे लॉमध्ये दिलं असलं पाहिजे ही व्हॅल्यू ॲड करायची त्यामध्ये. मग ॲडिशन काय होईल? ॲडिशन काय होईल हे सेक्शन 15(2) मध्ये आहे की हे ॲडिशन होईल. जर यावर काय डिस्काउंट असेल तर मग डिस्काउंटची व्हॅल्यू तुम्ही कमी करा, की ॲक्च्युली व्हॅल्यू 45,000 आहे, दिवाळी डिस्काउंट 5,000 आहे म्हणून व्हॅल्यू 40,000 आहे. डिस्काउंट लेस करा. मग लेस काय करायचं ते इकडे आहे, 15 हे लेस करा. ओके. जर सेक्शन 15(1) के ॲप्लिकेबल होतो, सेक्शन 15(1) ॲप्लिकेबल तेव्हा होतो जेव्हा रिसिपियंट आणि सप्लायर हे असतात अनरिलेटेड आणि संपूर्ण प्राईस पे केली जाते, कुठलेही बार्टर किंवा एक्सचेंज नाही आहे. तर 15(1) प्रमाणे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू डिटरमाइन होते. जर 15(1) ॲप्लिकेबल होत नाही, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय कॅन बी डिटरमाइन अंडर सबसेक्शन 1. जर 1नी होत नाही तर मग रूलप्रमाणे द्यायला लागेल. आणि काही सप्लायची व्हॅल्यू आहे ती गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेली आहे, ती मग 15(1) प्रमाणे घ्यायची नाही. जी नोटिफाय गव्हर्नमेंटने केली आहे ती मग नोटिफिकेशनप्रमाणे 15(5) प्रमाणे डिटरमाइन होईल. बस त्या व्हॅल्यूवर GST लावायचं. महत्त्व कळलं काय? आपल्याला काय शिकायचं आहे व्हॅल्युएशनमध्ये आणि तो का गरजेचा आहे आत्ता मी एवढंच सांगणार होतो. हे रूल आहेत. द सप्लाय द कन्सिडरेशन इज नॉट होल्ली इन मनी, म्हणजे जसं बार्टर किंवा एक्सचेंज आहे. रूल 27 लागेल. सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन किंवा रिलेटेड पर्सन, रूल 28 लागेल. सप्लाय ऑफ गुड्स मेड और रिसिव्ड थ्रू एन एजंट थ्रू सप्लाय. सप्लाय ऑफ गुड्स सर्विसेस और बेस्ड ऑन कॉस्ट, रेसिड्युअल मेथड और डिटरमिनेशन ऑफ व्हॅल्यू.
काही वेगळे सप्लाय आहेत त्यांच्या केसमध्ये रूल 32 लागतो. प्युअर एजंट असेल तर रूल 33 लागतो. रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी अदर दॅन इंडियन करन्सी. तुम्ही कुठे फॉरेनला वगैरे जात असाल, कामानिमित्त, फिरण्याकरता, पिकनिक करता, कुठल्याही कारण असतो, वेगळी करन्सी लागते ना, ती करन्सी मिळते. त्यावेळेस तुम्हाला इंडियन रुपीज देऊन ती करन्सी मिळते. रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी, ती करन्सी घ्याल तुम्ही. मग त्यावेळेस जी एक व्हॅल्यू तुम्हाला घेतली जाईल ती करन्सी मिळण्यासाठी, की तुम्ही एवढी अमाऊंट तुम्हाला पाहिजे त्या वेगळ्या कंट्रीच्या करन्सीची पाहिजे, तर तुम्हाला एक 4,000 रुपये लागतील, 5,000 रुपये लागतील, त्याच्यावर जी एस टी लागतो. मग कुठल्या व्हॅल्यूचा जी एस टी लागेल हे रूल 30 सांगेल. रूल 35 सप्लाय इन्क्लुसिव्ह ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनिट टॅक्स, हे रूल 35. हे 27 ते 35 हे रूल आहेत. जर 31 प्रमाणे 15 प्रमाणे जर व्हॅल्यू डिटर्मिन होत नसेल तर मग तुम्हाला 27, 28, 29, 31 या 5 रूल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मी हे 5 रूल घेणार आहे. हे 5 रूल मी तुम्हाला कव्हर करणार आहे. बाकी या स्पेशल केसमध्ये मग 32, 33, 34, 35 हे जे वेगळ्या स्पेशल केस आहेत ह्या काय मी तुम्हाला सांगणार नाही, पण ह्या 27 ते 31 तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, हे आपण आता उद्या बघू. थांबूया आता आपण.